देख रहे हैं उत्तर शक्ति न्यूज। बाय प्रोफेशन CA पण आहेत आणि ते आपल्या वॉर्डमध्ये आपलं अहोभाग्य आहे की आपल्या वॉर्डमध्ये आपल्या नगरसेविका कार्यालयात ते आपल्याला भेट देण्यास येत आहे आणि त्या अनुषंगाने आज जो महासागर लोटलेला आहे त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत। तसेच आमच्या माननीय नगरसेविका वॉर्ड 46च्या योगिताताई यांचे इथे उपस्थिती आहे, हार्दिक स्वागत करत आहोत। थोड्याच वेळात आपले भारत माता की वंदे वंदे भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम। किरीट सोमैया जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किरीट सोमैया जी आगे बढ़ो, किरीट सोमैया जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किरीट सोमैया जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय, वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। लोगों के सामने माजी खासदार किरीट सोमैया जी का मैं वार्ड 46 की ओर से हार्दिक स्वागत करता हूं। जी हमारे वरिष्ठ नेता आरियू सिंह जी, हमारे विनोद शेलार जी, यूनुस खान जी, रमेश जोशी जी, हमारे नरेंद्र राठौड़ जी, जमनानी जी, रावल जी और सभी वार्ड के, मंडल के, जिला के प्रमुख पदाधिकारी, हमारे मंडल दीपक रावराणे और सभी, और जिनके वार्ड में यह कार्यक्रम आयोजित किया है ऐसी है वार्ड की नगर सेविका योगिता कोहली और साथ ही साथ बाजू के वार्ड की नगर सेविका सेजल देसाई और हमारे सभी वार्ड के अध्यक्ष प्रमोद पाटिल, मुन्ना गुप्ता और इन सभी के ओर से किरीट सोमैया जी का हम एक बार जोरदार और हार्दिक स्वागत करते हैं। वास्तविक ये कार्यक्रम पिछले 3 सैटरडे से आगे पीछे हो रहा है और कल इस वार्ड की नगर सेविका योगिता कोहली का जो 5 साल में कार्य किया है उसका अहवाल प्रदर्शन का कार्यक्रम भुजाले तालाब पे रखा गया है और उसमें हमारे मुंबई के अध्यक्ष सम्माननीय मंगल प्रभात गौड़ा जी और हमारे खासदार गोपाल शेट्टी जी उपस्थित रह के उसका विमोचन करने वाले हैं। फिर हमारे कार्यकर्ता ने कहा, जब किरीट भाई के यहाँ से फोन आया कि सैटरडे को आपके यहाँ कार्यक्रम रखना है, तब हमको मालूम था कि किरीट भाई जहाँ भी जाते हैं, महाराष्ट्र के कोने में जहाँ भी जाते हैं, तमाम लोग जो राष्ट्र प्रेमी हैं, जो भ्रष्टाचार के खिलाफ है और ये जो शिवसेना ने पूरे महाराष्ट्र में जिस तरह का भ्रष्टाचार का आतंक फैला के रखा है उसके खिलाफ लोग वहाँ खड़े होते हैं किरीट भाई के सपोर्ट में। और उस वक्त अनेक लोगों ने प्रयत्न किया किरीट भाई को डिस्टर्ब करने के लिए, लेकिन किरीट सोमैया जी एक भारतीय जनता पार्टी का ऐसा शेर है कि उसके पीछे पूरे भ्रष्टाचार से मची हुई जो शिवसेना है उसके खिलाफ जनता लड़ना चाहती है और हम उनके मुंह से सुनेंगे। मैं ज्यादा वक्तव्य नहीं करूंगा, लेकिन हमारे गणेश खनकर जी यहाँ हैं, वो संबोधित करेंगे। उसके बाद जिनको बोलना है वो 2 मिनट का वक्त देंगे और किरीट भाई आगे का संचालन करेंगे। माझे सगळे सहकारी नगर सेविका आगे तो जरूर पढ़ेंगे।
आगे तो हम जरूर बढ़ेंगे, लेकिन मुंबई को आगे बढ़ाने के लिए हम आगे बढ़ेंगे। आज तक माफिया सेना के नेता कार्यकर्ता अपने बैंक का अकाउंट आगे बढ़ाने के लिए आगे बढ़ते थे। अब हम मुंबई की जनता का अकाउंट आगे बढ़ाने के लिए माफिया सेना मुक्त मुंबई महापालिका बनाएंगे। इतिहास कशाला म्हणतात? मेधाकडून मराठी शिकलो आहे बरोबर. इतिहास काय असतो? इतिहास म्हणजे एकदा लिहिला गेला म्हणजे इतिहास संपला असं असते का? इतिहास तो हमेशा नया लिखा जाता है और हमें नया इतिहास लिखना है. दूर करना मुंबई माफिया सेना मुक्त करण्याचा इतिहास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी लिहिणार आहे. अरे थोडा ते टिंपाट माफिया सेनाचे गुंड त्या बांद्रालाही घाबरत नाही. आणि काल रात्रीपासून टीव्हीवर एक खूप जोरदार चालू आहे. माझ्याकडे आले टीव्ही वाले की आता सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला. मला प्रश्न विचारला, सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला, आता काय होणार? मी त्यांना उत्तर दिलं, ते शोले पिक्चरचा डायलॉग आठवतोय ना, अब तेरा क्या होगा कालिया. काल पासून सुरू आहे. अनिल परबचा फोटो दाखवतात, अब क्या होगा तेरा कालिया. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला. पहिली जो उडाली अनिल परबांचे, कारण के जो दापोलीला रिसोर्ट बांधलाय तो बेकायदेशीर आहे, बेनामी आहे, करोडो रुपये खर्च केले आहेत, पण अनिल परबचा चोपड्या दाखवले नाही आहेत. ते करोडो रुपये आले कुठून? समजलं ना? समजने वाले को वादेच्या 100 कोटीच्या वसुली मधून आलेले पैसेचा तो रिसोर्ट आहे. आता अनिल भाऊ म्हणजे ते आत गेलेले अनिल भाऊ नाही, हे बाहेर राहिलेले अनिल भाऊ. की आता रिसोर्ट साठी सचिन वाझे कोणाबरोबर कसं पैसे पाठवायचे, ते सिमेंटचं बिल कोणी दिलं, ते कॉन्ट्रॅक्टरचे पैसे कोणी दिले, हे सचिन वाझे बोलायला लागलं तर काय होणार? आणि दुसरी जो उद्धव ठाकरेंची, कारण की 100 कोटी मनसुख हिरेन हत्या सुपारी कुणी दिली, कुणी घेतली? प्रदीप शर्मा, सचिन वाझे. आता हे दोघांना नियुक्त कोणी केलं? कोणी केलं? तर तेरा क्या होगा? गणेश सांगत होता की इथे आली गुंड, तिथे आली, तिथे मारायचा प्रयत्न केला, तिथे जीव घेण्याचा प्रयत्न केला, सगळं करून पाहिलं, सगळं करून पाहिलं, लेकिन बचाने वाला ऊपर वाला है ना, तो ये कुछ नहीं करता. और ऊपर वाला है ना,
वो ऊपर वाला और वो दिल्ली वाला ऊपर वाला. त्याने सांगितलं मला, अमित भाईने सांगितलं की आमचा केंद्र सरकारचा निर्णय झाला आहे, किरीट भाई आप जो काम करते हो किरीट भाई तुम्हें जो करो छो ये मत करता रहे जो, तुम्हारी सुरक्षा की जबाबदारी इस मोदी सरकार की है. त्यांनी सांगितलं तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतोय, पण आपल्याला मुंबईला महाराष्ट्राला माफिया मुक्त करायचं आहे. आणि ज्यावेळी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तर भ्रष्टाचार मुक्त भारत करत असणार तर माफिया मुक्त मुंबई करायचं आमचं कर्तव्य आहे. माफिया कशाला म्हणतात ते जे कोलंबिया मेक्सिको नेटफ्लिक्स वर सिरियल येते ना, ते ड्रग माफियाला या माफियाने मागे टाकलं. हो मला पूर्ववाला नेव्हल ऑफिसर तर त्याच्या घरात त्याच्या सोसायटीत जाऊन या उद्धव ठाकरेची गुंड मारतात. वो हीरामणि तिवारी वडाला के पीछे की झोपड़पट्टी में रहता है. उसने सिर्फ फेसबुक पे पोस्ट डाली उद्धव ठाकरे जी की, तो ठाकरे साहब के गुंडे पहुंच के उस गरीब परिवार के लोगों को बाहर निकाला कर देते. जैसे वो छत का डाकू होता था ना, कोई गांव में जाता था पूरे गांव वाले को बाहर खड़ा करके फिर किसी को पकड़ के मारता था झाड़ पे लटका के, ऐसे ये ठाकरे साहब की माफिया थे ना. पूरा वडाला की उस झोपड़पट्टी में पूरी 40 के लोगों को बाहर खड़ा किया. वो हीरामणि तिवारी की उम्र 30 साल भी नहीं, 2 बच्चे, एक बेटी एक बेटा, 2 साल का 5 साल का, उनको सामने हीरामणि का मुंडन किया. इस माफिया को तो हम छोड़ेंगे नहीं. फक्त लूट लूट लूट. पहले ठाकरे सरकार का नंबर लगा, बरोबर आहे ना. ठाकरे सरकारचे कपाट वाढे. आता ठाकरे परिवारचा नंबर आहे. उद्या नाशिकचा दौरा आहे सकाळपासून. आता नाशिक मध्ये ठाकरे परिवार एक आणखीन कर्तृत्व मी जनतेसमोर मांडणार आहे. 12 वाजता पत्रकार परिषद आहे. लाज वाटत नाही. अरे मुख्यमंत्री पदासाठी वडिलांची सगळी संस्कृती आयुष्य ते दान ठेवलं, पण ज्या मुंबईने तुम्हाला 25 वर्ष सत्ता दिली, त्या मुंबईकर कोविड मध्ये मरत असताना तुम्हाला फक्त पैसे मोजायचे काम होतात. या कोविड के कारनामे, कोविड की कमाई के किस्से सुनेंगे ना तो लोग थू थू करेंगे ये माफिया के नाम पर. लोकांना रेमडेसिवीर मिळत नव्हता. तुम्ही मी हे सगळे कार्यकर्ते, सगळे नगरसेवक, सुनीत असो, योगिता असो, आमच्या देसाई ताई कुठे गेल्या, हा आज यू सगळे धावायचे लोक येऊन रडायचे. हमारे पास धक्के खाते थे, बोलते थे मेरा बेटा, मेरा भतीजा, मेरी माँ, मेरे पिताजी, मेरे दादा रेमडेसिवीर चाहिए, एक रेमडेसिवीर दिला दो, एक रेमडेसिवीर दिला दो. तब ये ठाकरे माफिया सेना के लोग खाली पैसे गिन रहे थे. 7 अप्रैल 2021 7 अप्रैल 2021 एक ही दिन ठाकरे सरकार के हाफकिन इंस्टीट्यूट, हे सरकारी इंस्टीट्यूट, त्यांनी रेमडेसिवीरचा ऑर्डर दिला. 62,000 रेमडेसिवीर. किती? 62,000. एक रेमडेसिवीर की कीमत 668 रुपए, 668 रुपीज एक रेमडेसिवीर. उसी दिन मुंबई महापालिका 2 लाख रेमडेसिवीर का ऑर्डर दिया. 7 अप्रैल 2021 एका रेमडेसिवीरचे किती पैसे दिले?
ते 6 ते 68 आणि यांनी 16 ते 68 रुपये एका इंजेक्शनचे. 16 ते 68 एका इंजेक्शन मागे 1000 रुपये ठाकरे सेना निकालने. आधे इधर आधे बंगलों पे पहुंचा देना. यांचे करतूत सध्या अनिल परब पुराण चालू आहे. काही दिवसांनी यशवंत जाधव सुरू होणार. यशवंत जाधव म्हटलं की मातोश्रीला 50 लाखाचं घड्याळ दिलं, 2 कोटी रुपये कॅश, वाढदिवसाची गिफ्ट ना. तर तुम्हाला पुढची गंमत माहित आहे का? ते ज्यावेळी इन्कम टॅक्स वाल्यांनी यशवंत जाधवकडे धाडी घातल्या, तो घडीचा किस्सा बाहेर आला आणि त्या घड्याळचा किस्सा बाहेर आल्यानंतर एकदम मातोश्री पांढरामध्ये धावत. कारण की त्याच्या आधी ते गिरीश महाजनवाला ते घड्याळाचा किस्सा प्रसिद्ध झाला होता, माहित आहे ना. तो वकील कोण, त्याला घड्याळ दिलं होतं आणि घड्याळने सगळं ते फोन टेपिंग केलं. देवेंद्र फडणवीसनी तिथे विधानसभेत मांडलं. चव्हाण याद आहे ना. ते कुठला तरी बिल्डरने क्लायंट त्या वकिलाचा चव्हाणाचा त्याने जाऊन वकील साहेबांना घड्याळ दिलं मोठं. वकील साहेबांनी आपल्या टेबलाच्या समोर लावलं आणि त्यात तो सगळं ऑडिओ व्हिडिओ टेपिंगची व्यवस्था होती आणि हे सगळं बोलायचे. त्या टेप झालं. देवेंद्र फडणवीसजींनी ते विधानसभेत मांडलं, बरोबर ना. ज्यावेळी इन्कम टॅक्स वालेला यशवंत जाधवने सांगितले हे डायरीने घड्याळ मिळालं, तिथं मी मातोश्रीला बक्षीस दिले. तसं टीव्हीवर आलं की लगेच उद्धव ठाकरेंनी 10 मोबाईल घेऊन 12 फेम आलं. अरे यशवंत जाधव घड्याळ उचलून फेक जाऊन आधी ते ठाकरे मोटारी दळी वाढली समुद्रात टाकून फेकून दिला. अरे बापरे बाप. तर ज्यावेळी बांद्राचे पैसे मोजायची सुरुवात होणार त्यावेळी किती दिवस लागणार? गणितात कुणाला 50 पैकी 50 मार्क मिळाले होते तरी उत्तर द्यावं. या माफिया सेनेने केलं आहेत आणि मुंबईच्या एक एक घरात एक एक गल्लीत किरीट तुम्हाला जाणार, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जाणार आणि यावेळी मुंबईत आपण परिवर्तन घडवून आणणार. माफिया सेना मुक्त मुंबई महापालिका बनवणार आणि त्या यज्ञात चला आपण सगळे मिळून पुढे जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.